नमस्कार. संजय गांधी ही आधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र ही आधार बांधव आहेत. मग यामध्ये जे असतील दिव्यांग बांधव असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती, विधवा महिला, त्याचबरोबर श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, असे जे सगळे लाभार्थी आहेत, या सगळ्या लाभार्थ्यांसाठी मार्च महिन्यासाठीचा हप्ता लवकरच जाहीर होणार आहे. या संदर्भात विभागाकडून एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे आणि या अंतर्गत कधीपर्यंत मार्च महिन्यासाठीचा हप्ता जो आहे पेन्शन जमा होईल याची संभावित तारीख ही जाहीर झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये अत्यंत खात्रीलायक अशी 100% महत्त्वाची अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. जी विभागाकडून आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आले. सॅस पोर्टल तुमच्या समोर मी ओपन केले. सॅस पोर्टलवर सुद्धा परिपत्रक जे आहे हे लवकरच जारी केले जाईल. तर यामध्ये तुमच्या समोर सॅस पोर्टल पाहू शकता, ज्या पोर्टलवर नोटिफिकेशन परिपत्रक दिलं जातं आणि त्याच्यानंतर लाभार्थ्यांना पेन्शन जमा होते. तर आजच्या तारखेनुसार आपण पाहू शकता, आजच्या आणि उद्याच्या या 2 दिवसामध्ये पेन्शन बाबतचे परिपत्रक हे पोर्टलवर जारी केले जाणार आहे, अशा पद्धतीची अपडेट प्राप्त झाले. याचा अर्थ पुढच्या महिन्याच्या 5 ते 6 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्यासाठीची पेन्शन जमा होईल. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यासाठीची पेन्शन मागील आठवड्यामध्ये उशिरा ही जमा झाली होती आणि ही प्रक्रिया जी आहे उशिरा होण्यामागचं कारण शासकीय प्रक्रिया आणि अधिवेशनाचे कारण यामुळे होतं. तर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्यासाठीचं पेन्शन जे आहे हे कधीपर्यंत जमा होईल. तर पाहू शकता, महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे हे सध्या सुरू होणार आहे आणि त्या अंतर्गत खूपच महत्त्वाची ही गोष्ट असणार आहे. पाहू शकता, पेन्शन वितरण प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्याच दरम्यान जे यामध्ये आर्थिक अधिवेशन आहे हे सुद्धा हे सुरू होत आहे. तर थकीत पेन्शनवर अद्यापही निर्णय नाहीये. आपण मार्च महिन्यासाठीचा GR कधीपर्यंत येईल किंवा पेन्शन कधीपासून वितरित होईल हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाची थकीत पेन्शन बाबतचा निर्णय या अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होऊ शकतं की नाही याबाबत पहिल्यांदा जाणून घेऊयात. तर पाहू शकता, थकीत पेन्शन मागील महिन्याची बाकी पेन्शन वितरणाबाबत मागील कित्येक महिन्यापासून कोणताही शासन निर्णय झालेला नाहीये. यामुळे अजून सुद्धा लाभार्थी वाट होत आहेत. पण वितरण होऊ शकतं का? तर सध्या तरी शक्यता कमी आहे. तर निर्णयाची स्थिती अद्याप यावर कोणताही ठोस निर्णय हा झालेला नाहीये. मात्र महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता चालू होणार आहे, सुरू होणार आहे 5 मार्च पासून मला वाटतंय आणि 4 आठवडे हे अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं असणार आहे आणि यामध्ये कदाचित लाभार्थ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला जाऊ शकतो किंवा यामध्ये जे थकीत पेन्शन आहे याबाबत निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो. थकीत पेन्शन वितरणासाठी शासकीय मान्यता आवश्यक असते. अर्थ खात्याकडून सुद्धा मान्यता मिळणं आवश्यक आहे, जी अधिवेशनामुळे रखडलेली आहे आणि या अधिवेशनामध्ये कदाचित हा निर्णय होऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मार्च महिन्यासाठीचं पेन्शन वितरण कधीपर्यंत सुरू होईल. तर मार्च महिन्यासाठीचं पेन्शन वितरणाबाबत अद्यापही यामध्ये उत्कंठा आहे. मात्र त्यामध्ये विलंब होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे शासकीय मान्यता रखडली जाऊ शकते, ज्यामुळे पेन्शन हप्त्याचं वितरण उशिरा होऊ शकतं. मात्र माझ्या माहितीप्रमाणे किंवा विभागाच्या ज्या अंतर्गत माहिती आहे त्यानुसार जर पाहिलं तर हे पेन्शनचं वितरण वेळेवर या महिन्यामध्ये होणार आहे अशी शक्यता जास्त आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण सुरू होण्याच्या अगोदरच पेन्शन वितरणाची प्रक्रिया ही केली जाऊ शकते. शासकीय अधिकारी याबाबत अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली की यामध्ये जी प्रक्रिया आहे ही वेळेवर आणि सुरळीत होईल. आणि मात्र त्यानंतर अधिवेशनामध्ये काय काय निर्णय यामध्ये दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार बांधवांना जो पेन्शन आहे, थकीत पेन्शन किंवा वाढवणे संदर्भात किंवा इतर काही जे निर्णय असतील पेन्शन बाबतचे किंवा इतर योजनांबाबतचे हे सुद्धा घेतले जातील. ते नंतरचा पुढचा भाग असेल, कारण 4 आठवडे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालणार आहे आणि त्याच्या अगोदरच दिव्यांगांची जी
किंवा निराधार बांधवांची पेन्शन जी आहे ही वेळेवर जमा करण्याचं काम हे केलं जाणार आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात 100% अधिवेशनाच्या अगोदर लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीची पेन्शन ही जमा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. पुढच्या 2 दिवसामध्ये अजून आपल्याला जास्त माहिती, परिपत्रक किंवा काहीतरी माहिती अपडेट प्राप्त होईल. या अशा अधिकृत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट घेण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.